आपण वळूया दुसऱ्या शिलाकडे. तर हे संविधानाचे उपकार आहे. आणि पहा, अदिन्न दाना वेरमणी शिक्षा पदं समाधियामी. दुसरं शिला आहे नाही, मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आहे की नाही? मी चोरी करणार नाही, मी चोरी करू देणार नाही, चोरी करण्यासाठी कोणाला मजबूर करणार नाही, चोरी करण्यासाठी कोणाला प्रोत्साहित करणार नाही, चोरी करण्यासाठी कोणाला मी खोटं बोलणार नाही. म्हणजे शिलाचा गुंता आहे, हे सुटत नाही. मला सांगा, चोरी करण्यासाठी कोणाची अगोदरच त्या शिलात आलं, हत्या करणार नाही, कारण कोणी हत्या करून सुद्धा चोरी करतंय. आहे की नाही? मग आज जर मला सांगा, त्या काळी सुद्धा चोऱ्या होत होत्या, परंतु सिद्धार्थ गौतमाने ज्या सम्यक संबोधीनंतर या शिलाची निर्मिती केली, चोरी करण्यापासून. आणि अगोदर राजे महाराजे मी आधीच सांगितलं की लुटत होते, किती काही असो ते सर्व लुटून नेत होते. गोरगरीब जनता असं करत होते, आपलं जे काय थोडीशी तुटपुंजी अशी कमाई ते ठेवत होते, कुठेतरी अशीच राहत होती. आणि मला सांगा, या बुद्धाच्या काळानंतर असं युग आलं की कुणाच्या घराला सुद्धा असं आहे की चोरी नावाचा शब्दच गायबच झाला होता. सर्व जग बुद्धमय झालं होतं. कारण सहज तुम्ही मला मागलं, मी तुम्हाला द्यायचं, मी तुम्हाला मागलं, तुम्ही मला द्यायचं. म्हणजे असं चोरी करायचा विषयच नव्हता. म्हणजे उगीच्या उगी जग बुद्धाच्या विचारावर पाऊल टाकून नाही चाललं. बुद्धाच्या विचारावर उगीच्या उगी जग पाऊल नाही टाकून चाललं, कारण हे विचारच असे होते की त्या विचारामध्ये प्रेरणा घेण्यासारखे विचार होते. बघा, चोरी करणे म्हणजे गुन्हा आहे की नाही? तुमची कमावलेली धनदौलत आम्ही एका क्षणामध्येच न्यायची तो ओढून, म्हणजे काय, किती मोठा गुन्हा होता. म्हणून सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी या शिलाची निर्मिती अशी की एकदम चिकित्सा आहे. आणि मधल्या काळामध्ये चोरीचा माहोल खूप वाढला होता. आणि असं होतं की सांगूच नका, चोरी करण्यासाठी काय काय करत होते, याला लिमिट नव्हतं. तुम्ही चिकित्सा करू शकता. पहा, त्यानंतर युगाच्या नंतर महापुरुष होते, तरी पण चोऱ्या थांबल्या होत्या का? भरपूर महापुरुष झाले बरं. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्र्यांचा बाप होता. किती? 32 डिग्र्या. एवढं घेणं सोपं नाही. देशा विदेशामध्ये त्यांचे हाल काय होते आणि कसं शिक्षण घेतलं. आणि संविधानाच्या निर्मितीनुसार पहा, पिनल कोड 511 नुसार 327, 379, 380, 381, 382, 384, 385, 386, 392, 393, 394, 395 आदी कलमानुसार. मग घरात जरी चोरी झाली तर आई मुलावर केस करेल का? झाकून नेईल. मग चोरी करण्यासाठी आताच्या युगात काय चालू आहे? हळूहळू घरातूनच चोरी करायला शिकेल ना. त्यासाठी संस्कार देणं महत्वाचं आहे. आपण कशापासून वंचित आहोत? संस्कारापासून. मग ते चोरी कोणतीही असो. तर मला सांगा, एखादी वस्तू, एक छोटस उदाहरण घेऊया. एखादी उपासक, उदाहरणार्थ एक उपासक आला किंवा ग्रस्त आला, तो चाललाय रस्त्याने, त्यांनी खूप कष्टाने कमाई केली, खूप कष्टाने कमाई केली आणि तो रस्त्याने जात आहे आणि तो बॅग घेऊन काहीतरी खरेदी करायला चालला. आपण उदाहरणार्थ घेऊया, एक घर किंवा शेती किंवा दवाखान्यात चाललाय, तो काहीतरी धरून घ्या. तर तो ग्रस्त जात आहे, त्याच्या बॅग मध्ये त्याची 4-5 लाख रुपयाची अमानत जमा केली आहे आणि ती बॅग अचानक फाटलेली असल्यामुळे एका साईडला तो पूर्ण रक्कम खाली पडलेली आहे. तर मला सांगा, पाठीमागचा माणूस पाहणारा आहे, त्यानं पाहिलं, पैसे पडलेले पाहिले आणि तो ग्रस्त पुढे जात आहे. आणि पाठीमागून पाहत असताना तो आधी काय करेल, मला कोणी पाहिलं का? त्या काळापासून आताच्या काळापर्यंत की मला कोणी पाहिलं का? बरं, मला पाहिलं नाही तर तो त्या जी रक्कम पडली तिथपर्यंत गेलेला आहे आणि त्या पैशाला हात लावण्या अगोदर तो इकडे तिकडे पाहत आहे. पाहिलं का नाही? आणि लगेच उचलून तो पैसे घेऊन निघून गेला.
या ग्रस्ताने एवढी कष्टाने कमाई केली आहे की कधी खूप कष्टाने, की कधी जेवला, कधी उपाशी होता, कधी कामानिमित्त अडकला, कधी कसं म्हणजे खूप कष्टाने, कधी डबा टिफिन विसरून राहिला, कधी कामामध्ये गडबडीत असल्यामुळे जेवला नाही, अशा कष्टाने कमाई केली आणि तो त्याच्या मुख्य कामासाठी तो जात आहे आणि त्याचे ते पैसे पडलेले आहे. आणि हा काय करत आहे, हा पैसे घेऊन गेला आणि हा काय करत आहे, उधळपट्टी करत आहे, हा खर्च करत आहे, कारण याला सापडलेली रक्कम आहे की नाही. आणि तो तिकडे रडत आहे. सत्य कोणाचं आहे? ज्याचे पैसे आहेत त्याचे सत्य. पण हा घेऊन तर गेला ना, आता काय करायचं? त्याला उलट करून बघा आई, त्याला उलट करून बघा. तो ग्रस्त जात आहे, त्याचे पैसे पडले आहे, एका ग्रस्ताचे पैसे पडले आहे, एक उपासक किंवा ग्रस्त पाठीमागून धावत आहे आणि तो काय की त्याचे पैसे असं उचलतोय आणि त्याच्या पाठीमागच पडतोय. अहो तुमचे पैसे पडलेत, हे घ्या. तुमचे पैसे पडले, हे घ्या. तर त्याचं काय म्हणणं बोलेल? पुढच्या माणसाजवळ गेला, त्याला थांबवला, तो पैसे हातातले असेच त्याच्या पैसे देऊन टाकलाय, असेच देऊन टाकलाय. आणि तो ग्रस्त काय म्हणेल? अहो बाबा तुमचे पैसे पडले, अहो दादा, अहो काका, जे काही नातं लागेल काही असो, त्याचं नातं धरून तो बोलेल आणि पैसे देईल. तो किती खुश होईल. तो म्हणेल, अरे बाबा बरं झालं, मी खूप कष्टाने कमाई केली आणि याच्यातले तू मला इतके दिलास, परंतु हे घे, असा म्हणेल की नाही म्हणेल? म्हणेल ना. परंतु आपण काय केलं पाहिजे? तुम्हाला काय मिळालं याच्यातून? मी सांगतो याच्यातून तुम्हाला काय मिळालं. आपण आपल्या पोरायले संस्कार दिले पाहिजे की कोणाची पडली वस्तू पण त्यांनी परत केली. म्हणजे चोरी आम्ही केलीच नाही पाहिजे, तर आम्ही काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे. आम्ही हत्या नाही केली पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. प्रेमाने गोष्ट कुठली असेल तर समजावून सांगली पाहिजे. कितीही मोठी गोष्ट असतो, सहज होऊन सांगते. हत्या करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आज तुमची मी हत्या केली तर माझी कोणतरी हत्या करणारा आहेच. कारण तो क्रोध वाढतो. जगा तथागत बुद्ध उगच नाही म्हणत, प्रेमाने जग जिंकता येते. आता कोणी हे चोरून घेतलेत, कोणी म्हणू लागलं की प्रेमाने जग जिंकता येते, परंतु बुद्ध म्हणून हा प्रेरित करण्यासाठी इतर जे स्वतःला काही बी समजतात त्यांना ते मान्य नाही. परंतु हा या विचाराचा जन्म जर झाला असेल तर सिद्धार्थ सम्यक संबुद्धाच्या ज्ञान प्राप्तीनंतर झालेला आहे.